शिवहरा रे शिवहरा, सांब सदाशिव शिवहरा असा जयघोष करत रत्नागिरीतील राजीवडा येथील स्वयंभू श्रीदेव काशी विश्वेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी श्रीदेव विश्वेश्वर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळाली। भाविक श्रद्धेने विश्वेश्वराकडे आपले साकडे घालताना दिसून आले। नमस्कार, जय शंभो। आज प्रतिवर्षाप्रमाणे स्वयंभू काशी विश्वेश्वर मंदिर राजीवडा या ठिकाणी आज महाशिवरात्र यात्रेनिमित्त आज प्रचंड गर्दी झालेली आहे। भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत। सालाबादप्रमाणे हा उत्सव आमचा महाशिवरात्र आणि श्रावण नाम सप्ताह असे आमचे दोन मोठे इथे उत्सव चालू असतात। तर ह्यानंतर प्रतिपदेला महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं। सर्व भाविकांनी मी आवाहन करतो की आज दर्शनाचा लाभ घ्यावा। तसाच महाप्रसादाचा 28 तारीखला प्रतिपदेला महाप्रसाद आहे, त्या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा। तत्पूर्वी एक देवस्थानविषयी थोडं सांगतो। हे देवस्थान आमचं स्वयंभू आहे। इथे कुणीही मूर्ती कुठलीही बाहेरची आणलेली नाही। या देवस्थान ही हा वन पीस शिळा आहे। या गाभाऱ्याचा जर तुम्ही गाभारा जर पाहिलात, रिनोव्हेशनच्या वेळेला आम्ही गाभारा पाहिला, त्यावेळेला गाभारा हा वन पीस आहे, ह्याला कुठेही जॉईंट नाही। जसं मार्लेश्वरचा एका दगडामध्ये पिंड आणि ते देवस्थान आहे, तसंच हा गाभारा रिनोव्हेशनच्या वेळी ज्या वेळेला त्याचं प्लास्टर पहिलं काढलं गेलं, लादी काढली गेली नवीन बसवताना, त्यावेळी कुठेही जॉईंट सांधा आढळलेला नाही आणि ती प्रचंड मोठी शिळा होती। पार्वतीपदे हर हर महादेव। सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीदेव काशी विश्वेश्वर देवस्थान स्वयंभू राजीवडा हे मंदिर रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये वसलेलं आहे आणि प्रामुख्याने या मंदिराचे जे सर्व सेक्रेटरी असतील, अध्यक्ष असतील, त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करतात। दरवर्षी भाविकांची मांदियाळी या देवळामध्ये प्रतिवर्षी वाढ होत असते। या मांदियाळीत म्हणजे आज जर 1000 भाविक येतात, पुढच्या वर्षी 2000 ते आता लाखावारी पब्लिक या सकाळपासून दर्शन घेत आहे। सकाळी 5 वाजल्यापासून हे मंदिर रात्री 2 वाजेपर्यंत तरी खुलं आहे। रात्री भोवत्या निघतात, 5 फेऱ्या होतात पालखीच्या, 3 वाजतात तरी पण, आणि प्रतिवर्षी वाढ होत आहे। अशीच सेवा या कार्यकर्त्यांकडून आणि भाविकांकडून या देवाची होऊ दे अशीच मी प्रार्थना करतो आणि आम्हा कार्यकर्त्यांना हा जय शंभो पाठीराख्यांना बळ देऊ दे अशी प्रार्थना करतो। बोला पार्वतीपदे हर हर महादेव। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।